एक वेळ अशी होती, कोविडचं सावट सगळीकडे पसरलं होतं. लोक घाबरले होते, अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या होत्या. पण या कठीण काळातही काही जणांनी संधी शोधली आणि त्यापैकी एक होती अक्षता पडवळ. अक्षता मुंबईमध्ये चांगल्या पगाराची नोकरी करत होत्या. सगळं काही ठीक चाललं होतं, पण त्यांच्या मनात एक वेगळीच इच्छा होती. आपलं काहीतरी स्वतःचं करायचं, शेतीशी जोडलेलं काम करायचं, असा विचार त्यांना सतत येत होता. मग 2020 मध्ये कोविडच्या काळात त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी नोकरी सोडली. हा निर्णय सोपा नव्हता, पण त्यांच्या मनात ठाम विश्वास होता. मशरूम शेती करायची त्यांनी ठरवलं. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. नवीन क्षेत्र, अनुभव नव्हता, अनेक प्रश्न होते. कधी कधी मनात शंका देखील येत होती, हे खरंच जमेल का? पण त्या थांबल्या नाहीत. त्यांच्या पतीने त्यांना खूप साथ दिली. दोघांनी मिळून मेहनत घेतली, शिकत गेले आणि हळूहळू त्यांचा छोटासा प्रयत्न आकार घेऊ लागला. मशरूमचं उत्पादन वाढू लागलं. लोकांना त्यांची गुणवत्ता आवडू लागली आणि त्यांच्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळू लागला. आज अक्षता पडवळ केवळ यशस्वी उद्योजका नाही, तर त्या इतरांना देखील मार्गदर्शन करतात. मशरूम शेती कशी करायची, हा व्यवसाय कसा उभा करायचा, याचं प्रशिक्षण देऊन त्या अनेकांना स्वावलंबी बनवत आहेत. नमस्कार, माझे नाव अक्षता अमर पडवळ. निर्वाणा फ्रेश नावाने आपण गेले 5.5 वर्ष मशरूमचा व्यवसाय करत आहोत. लॉकडाऊन नंतर माझ्या मिस्टरांचा म्हणजे अमर पडवळ सरांचा असा विचार झाला की शेती रिलेटेड काहीतरी व्यवसाय असावा आणि मला ही शेतीची ओढ असल्यामुळे त्यांना सहमती दाखवली आणि आम्ही मशरूम व्यवसाय करायचा निर्णय घेतला. कारण मशरूम व्यवसाय असा आहे की ज्याच्यामध्ये काही वाया जात नाही, वेस्टेज नाहीये. वेस्टेज पासूनच त्याची सुरुवात होते आणि मशरूम निघाल्यानंतर सुद्धा जे उरतं त्याच्यापासूनही आपण गांडूळ खत तयार करतो. त्यामुळे वाया जाण्यासारखं काही नव्हतं. त्यामुळे या व्यवसायाची आम्ही सुरुवात करण्याचं ठरवलं. मशरूम लागवड करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला लागणारा मीडिया. आपण त्याच्यासाठी जो भुसा वापरतो, गव्हाचा, सोयाबीन, भाताचा जो पेंडा आहे तो किंवा कापूस, ह्या 3 ते 4 प्रकारचं त्याला भुसा किंवा माध्यम चालतं. त्याची प्रोसेस थोडक्यात म्हणजे एक तर भुसा तुम्हाला निर्जंतुक करावा लागतो सुरुवातीला. तर तुम्ही 2 पद्धतीने तो करू शकता. एक तर केमिकल पद्धतीने किंवा मग आपले नॅचरल पद्धत असते पाण्यात उकळून करण्याची, ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. केमिकल पद्धतीमध्ये करायला गेलात तर 2 केमिकलचा वापर करून फॉर्म्युलिन असेल आणि आपलं कार्बनडिझम असेल त्याच्यामध्ये तुम्ही ते भिजत घालून 14 ते 16 तास ठेवून त्याच्यावर निर्जंतुकीकरण केल्यानंतर बॅगिंग केली जाते. बॅगिंग केल्यानंतर साधारण 20 दिवस ते इन्क्युबेशन स्टेजला म्हणजे उबवण्याच्या स्टेजमध्ये ठेवलं जातात. नंतर त्याला मशरूम येण्यासाठी 3 कट मारले जातात, म्हणजे जागा करून देतो. तर त्याच्यानंतर 4थ्या दिवशी त्याला हेड्स याला कोंब फुटायला सुरुवात होते आणि त्याच्या 4 दिवसानंतर ते हार्वेस्टिंगला येतात. अशा प्रकारे महिनाभराचा कालावधी जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. महिन्याभरानंतर साधारण तुम्हाला मशरूम यायला सुरुवात होते आणि तो एक बेड आपल्याला पुढे अजून 4 ते 5 वेळा क्रॉपिंग देतं. म्हणजे एक बेड तुमचा 2 महिने आपल्या शेडमध्ये असतो. तर आपण जो करत असणारा मशरूम आहे त्याची जात आहे ऑयस्टर मशरूम. ऑयस्टर मशरूम मध्ये 4 ते 5 प्रकारच्या जाती आहेत आणि खाण्यालायक जे मशरूम आहे त्याच्याही वेगवेगळ्या जाती आहेत. सगळ्यात वरती बटन मशरूम आहे, जे सगळ्यांनाच अवगत आहे. त्याच्यानंतर ऑयस्टर मशरूमचा नंबर लागतो. त्याच्यामध्ये कमर्शियली चालणारं सगळ्यात जास्त जे आहे ते म्हणजे ब्ल्यू ऑयस्टर, ज्याचं आपण उत्पादन घेत आहोत. ब्ल्यू ऑयस्टरची खासियतच ही आहे की त्याचं प्रोडक्शन जास्त प्रमाणात येतं. कटिंगला वगैरे किचकट नसतं. खूप सोप्या पद्धतीने आपण त्याची कटिंग, क्लिनिंग आणि पॅकेजिंग करू शकतो. खायलाही ते चविष्ट आहे आणि प्रोटीनची मात्रा असेल किंवा त्याच्यात मिनरल्स आहेत ते खूप हाय प्रमाणात आहे. त्यामुळे ही जात सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल आणि कमर्शियली परवडणारी मानली जाते. ह्याला त्या पद्धतीने शेतीपेक्षा खूप कमी पाणी लागतं. पण जर तुम्ही 12ही महिने याचं उत्पादन घेणार असाल, स्पेशली उन्हाळ्यामध्ये, तर उन्हाळ्यामध्ये याला सगळ्यात जास्त पाणी लागतं. जर 8 महिने तुम्ही फक्त याची शेती करणार आहात तर खूप कमी पाण्यामध्ये याचं नियोजन होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला निर्जंतुकीकरणाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त पाणी लागतं. तुम्ही किती बेडची शेड करताय त्याच्यावर तुमच्या पाण्याचं व्यवस्थापन ठरतं. पण एवढं तर नक्कीच आहे की तुम्हाला बाकीच्या शेतीला जेवढं पाणी लागतं त्या मानाने खूपच मिनिमल, कमीत कमी पाणी ह्याच्यासाठी लागतं. माझ्या 3,500 बेडची कॅपॅसिटी आहे. माझे 50 ते 60 बेड पर डे होतात. त्याच्यामध्ये निर्जंतुकीकरणासाठी माझ्याकडे 1000 लिटरची टाकी आहे. तर 1000 लिटर पाणी मला निर्जंतुकीकरणासाठी लागतं. पाणी मारण्यासाठी उन्हाळ्यामध्ये 3 ते 4 वेळा मला पाणी मारावं लागतं. पावसाळा, हिवाळा असेल तर एखाद दुसरा वेळा इनफ होतं. पावसाळ्यामध्ये मला 2 ते 2,500 लिटर पाणी लागतं. तेच उन्हाळ्यामध्ये मला 5 ते 6,000 लिटर पाणी लागतं. 3,500 बॅगा जेव्हा ऍक्टिव्ह असतात तेव्हा ऍव्हरेज 30 ते 40 किलो मला पर डेचं प्रोडक्शन निघतं. सगळ्यात महत्वाचे म्हणजे 4 ते 5 घटक आहेत ज्याच्यावर आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं तापमान, नंतर येतं ह्युमिडिटी, नंतर
त्याच्यानंतर तुमची क्लीननेस, तुमची शेड किती क्लीन आहे, स्वच्छ आहे, फ्रेश एअर तुम्ही कशी मेंटेन करताय ते, आणि तुमचं सातत्य म्हणजे कंटिन्युटी, तुमच्या कामामध्ये असणारं जे सातत्य आहे त्याच्यावर हा सगळा बिझनेस उभा आहे. टेम्परेचर आणि ह्युमिडिटी मेंटेन करावी लागते. त्याच्यासाठी तुम्ही थोडं ऑटोमेशन कडे जाऊ शकता. जसं की फॉगर सिस्टीम आहे, तुम्ही फॉगर सिस्टीम लावू शकता. रेन पाईप आहेत, रेन पाईप इन्स्टॉलेशन करू शकता जे पत्र्याच्या वरून येतात. त्याला टायमर्स लावू शकता की जेणेकरून उन्हाळ्यामध्ये स्पेशली टाइम टू टाइम ते चालू होते. टेम्परेचर आणि ह्युमिडिटी आहे ते कंट्रोल मध्ये राहील. ह्युमिडिटी खूपच जास्त होते किंवा टेम्परेचर खूप डाऊन होतं तेव्हा सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमचे हेड्स जे आहेत ते यायला थोडासा त्रास देतं, तेव्हा पण तुम्हाला काळजी घेणे. जेव्हा टेम्परेचर तुमचं 19-18 मध्ये जातं तेव्हा ते 23 पर्यंत आणणं, ते मेंटेन करणं, किंवा अति उन्हाळा आहे आणि तुमचं टेम्परेचर 30+ गेलं आहे, 30च्या वर गेलं आहे, तर त्याला 28च्या आतमध्ये मेंटेन करणं हे थोडं चॅलेंजिंग आहे, पण ते सहज शक्य आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मशरूम मध्ये असणारं प्रोटीन, जे तुम्ही किती कंझ्युम करताय, किती % मध्ये, त्याच्यात 30% फक्त त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये B1 ते B6 पर्यंत सगळे विटामिन्सचे घटक आहेत, मिनरल्स आहेत, मुबलक प्रमाणात मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये. त्याचबरोबर फक्त कोवळ्या सूर्यप्रकाशापासून आपल्याला मिळणारा जो घटक आहे तो म्हणजे डी विटॅमिन, तो ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे तुमचे सांधिवात असेल किंवा मधुमेह आहे, फर्स्ट स्टेज कॅन्सर आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी वरदान आहे. उत्तम आहारामध्ये घेतलं जाणारे नॅचरल घटक आहे जे तुम्ही खाऊ शकता आणि तुमची प्रोटीनची कमतरता आहे ती भरून काढू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑयस्टर मशरूम करताना की सगळ्यांनाच प्रश्न पडतो की मार्केट कुठे, विकायचं कुठे. त्याच्यामध्ये खूप लोक अडकले जातात आणि त्याच्यामध्येच हा बिझनेस बऱ्यापैकी फेल जाण्याचे चान्सेस असतात. पण आता गेल्या काही वर्षामध्ये ह्याची डिमांड जी आहे ती खूप वाढलेली आहे. जसे की मुंबई पुण्यासारखी शहरं झाली, बँगलोर झालं, याच्यासारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ऑयस्टरची मागणी वाढत चालली आहे. आपल्याकडे जागजागी कलेक्शन सेंटर झाले आहेत, ऑनलाईन ऍप्स तयार झाले आहेत की जे फ्रेश भाजीपाला डोर टू डोर देण्याची सर्व्हिस करतात. तर तिथे तुम्ही तुमच्या कलेक्शन सेंटर मध्ये तुमचा माल विक्रीसाठी देऊ शकता बल्कमध्ये, किंवा 1 to 1 तुम्ही स्वतः मार्केटिंग करून, किंवा हॉटेल्स झाले किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये केटरिंग साठी म्हणा, तुम्ही ते मशरूम सहज देऊ शकता. आणि ऑयस्टरचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट हाच आहे की त्याचा ड्राय फॉर्म होऊ शकतो आणि ते वर्षभर टिकू शकतं. जर तुमचा ओला माल विकला नाही गेला तर तो सुकवून तुम्ही 12ही महिने ठेवू शकता आणि बल्क मध्ये तुम्ही देऊ शकता. आता एक्सपोर्ट मध्ये त्याला जास्त डिमांड आलेली आहे, एक्सपोर्ट मध्ये तुम्ही जास्त त्याला विकू शकता. आता आपण 2 ते 3 पद्धतीने मशरूमचं विक्री करतो. जवळजवळ 70 ते 80% हा माल आपला फ्रेश मध्ये सेल होतो, म्हणजे ओला माल आपण हार्वेस्ट करून विकतो. त्याच्यानंतर उरलेला जो माल आहे त्याच्यापासून आपण ड्राय फॉर्म मध्ये तयार करतो. ड्राय माल आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सेल करतो किंवा 1 to 1 आपले कस्टमर असेल त्यांना सेल करतो. त्याच्यापासूनच त्याची देठं वगैरे उरतात किंवा बारीक मशरूम उरतं, त्याची पावडर तयार करतो. पावडर 1 to 1 सेल करतो किंवा बल्क ऑर्डर आपल्याला येतात. जे कोणी बाय प्रोडक्ट्स मध्ये ऑलरेडी काम करतंय त्यांना सुद्धा मशरूमच्या पावडरची रिक्वायरमेंट असते, ते आपल्याकडून मशरूमची पावडर रिसेलिंगला वापरतात. त्याचबरोबर आपण काही त्याचे बाय प्रोडक्ट सुद्धा बनवलेले आहेत, जसं की मशरूम क्रंचीज असतील, चिप्स आहेत, मशरूम रेडी टू कुक करी असेल, चॉकलेट्स असतील. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचं सेलिंग करत असतो. आपली स्वतःची ही ऑनलाईन वेबसाईट आहे किंवा अमेझॉन सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपण त्याची विक्री करत आहोत सध्या. जर तुम्ही पायलट प्रोजेक्टचा विचार करत असाल किंवा छोट्या स्केलवर हा बिझनेस करायचा विचार करत असाल तर 15 ते 20 हजारामध्ये तुम्ही 100 ते 200 बॅगांचं कॅपॅसिटी असणारं शेड आरामात रन करू शकता. त्याच्यामध्ये 2 ते 3 किलो ऍव्हरेज तुम्ही पर डे काढू शकता. पण ह्याच्यामध्ये एवढंच आहे की तुम्ही बल्कमध्ये किंवा कमर्शियली याची विक्री करू शकत नाही. त्यामध्ये तुम्ही 1 to 1 सेलिंग करू शकता किंवा ड्राय फॉर्म मध्ये त्याची विक्री करू शकता. जे ऑलरेडी ज्यांचे मोठे प्लांट चालू आहेत त्यांच्या कोलॅबरेशन मध्ये तुम्ही तुमचा माल सेल करू शकता त्या पद्धतीत. आणि जेव्हा तुम्ही कमर्शियली याचा विचार करता किंवा मोठ्या स्केलला जाता तेव्हा तुम्हाला 20-30 किलो जेव्हा माल निघतोय तेव्हा तुम्ही कमर्शियली किंवा बल्क ऑर्डरला जाऊ शकता. त्याच्यात डायरेक्ट हॉर्टिकल्चर मिशनची मशरूम उगवण्यासाठी 40% सबसिडी दिली जाते. त्याचबरोबर अन्न प्रक्रियेसाठी प्रधानमंत्री योजना आहे. त्याचबरोबर एम्पॉवरमेंट जनरेशन मध्ये म्हणजे डायरेक्ट मशरूम साठी नसून फक्त व्यवसायासाठी ह्या सगळ्या योजना तुम्हाला दिल्या जातात. तर वेगवेगळ्या योजना वापरून तुम्ही 35 ते 40% पर्यंत ह्याच्यासाठी सबसिडी घेऊ शकता. आता सध्या मार्केटमध्ये फ्रेशला तुमचा होलसेलचा जो रेट आहे तो 130 ते 160 मध्ये आहे आणि रिटेलचा जो रेट आहे ते 250 ते 400 मध्ये आहे. सेम ड्रायचं तुमचं झालं तर होलसेलचा जो रेट चालू आहे तो 700 ते 800 मध्ये आहे आणि रिटेलिंगला जेव्हा जाता ते 1000 ते 1500 मध्ये तुम्ही रिसेल करू शकता. पावडरचा रेंज सुद्धा सेम ह्याच्यामध्येच आहे. ऍक्च्युली ह्याची कोणती बी नाहीये, त्याच्यामुळे हे समजणं खूप गरजेचं आहे की त्याचं कल्चर येतं. ती एक बुरशी आहे, त्या बुरशीला खूप नाजूकरित्या हँडल करावं लागतं. स्पॉन असं कोणत्याही टेम्परेचर मध्ये ठेवून चालत नाही, त्याला सुद्धा एक विशिष्ट 20 ते 23 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचर मध्येच ठेवलं जावं. त्याच्यामध्ये जेव्हा तुमच्याकडे स्पॉन येतं त्याच्यावर कुठलाही डाग नसला पाहिजे, ते दिसायला प्युअर व्हाईट कलर मध्येच असलं पाहिजे. कुठे ग्रीन मोल्ड असेल किंवा ब्लॅक मोल्ड असेल तर ते
शक्यतो वापरणं टाळावा, कारण ती एक न खाण्यायोग्य बुरशी आहे, ती त्याच्यावर उगलेली आहे, तीच तुमच्या बेडमध्ये उगणार आहे आणि तुमचे तिथे बेड खराब होऊ शकतात. त्यामुळे स्पॉन घेतानाही बघून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्या क्वालिटी चेकिंगची पण सुद्धा खूप गरजेचं आहे करणं. तर आता आपला ऍव्हरेज 20 ते 25 किलो फ्रेश कॅपॅसिटी चालू आहे पर डे ची. त्याच्यामध्ये माझा जवळजवळ 20% जो माल आहे तो सुकवायला जातो आणि 80% जे आहे ते पण फ्रेश मध्ये डील करतो. आता मंथली जर विचार करायचा गेला तर मंथली माझं फ्रेश मध्ये मला 80 ते लाख रुपयापर्यंत नेट प्रॉफिट मिळतं. त्याचबरोबर ड्राय मध्ये मला 40-50 हजार रुपये सुटतात. ड्राय मध्ये मग माझं ड्राय आहे, पावडर आहे, बाय प्रोडक्ट्स आहेत, त्या सगळ्याचा विचार करता 40 ते 50 हजार रुपये त्याच्यामध्ये जातात. आणि जे वेस्टेज निघतं त्याच्यापासून आपण गांडूळ खत तयार करतो, त्याचंही मार्जिन ह्याच्यामध्ये पकडलं जातं मशरूमच्याच व्यवसायामध्ये, कारण याच वेस्टेज पासून आपण तो बिझनेस सुद्धा रन करतोय. 3 महिन्याच्या सीझन मध्ये जरी 2 लाख मिळत असले तरी 60-70 हजार रुपये पर मंथ आपण त्याचं सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकतो. असा सगळा सारासार विचार केला तर माझे 3,500 बॅगांची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यामधून मला 2 ते 2.5 लाखाचं उत्पन्न निघतं. त्याच्यामध्ये खर्च वजा जाता निव्वळ नफा 1,80,000 90,000पर्यंत माझं सुटतं. ज्यांना खरंच या व्यवसायामध्ये यायचं असेल तर प्रामाणिकपणे तुम्ही आधी व्यवसायाचा पूर्ण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्याची कुठेतरी ट्रेनिंग घेणं, अशा माणसाकडून जे तुम्हाला टेक्निकल आणि भविष्यामध्ये विकण्यासाठी सुद्धा गायडन्स देईल त्याच्याकडून ट्रेनिंग घेणं. जसं आपणही ट्रेनिंग प्रोव्हाइड करत असतो, त्याच्यामध्ये आपण त्यांना वर्षभराचा गायडन्स देतो. वर्षभर तुम्हाला उगवण्यापासून ते विकण्यापर्यंत कोणतीही अडचण आली तर आपण तिथे सपोर्ट करत असतो. त्याबरोबर आपण किट देत असतो, त्याच्यामध्ये 14-15 बॅगा तुम्ही स्वतः घरी उगवून बघू शकता. एवढं सगळं साहित्य त्याच्यामध्ये असतं. त्यामुळे याचं प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर बिझनेस म्हणून त्याच्याकडे बघणं खूप गरजेचं आहे. त्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. मशरूम उगवणं आणि मशरूम व्यवसाय करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टींचा तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनाने विचार करून त्याचा अभ्यास करणं आणि मगच पुढे इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे.